Okay. See, so today is our foundation course session number 10. Okay. आपला 10th session चालू आहे and in that we are going to learn about today is our science lecture. Okay. And in science lecture we are going to learn about teeth. Our teeth that is human teeth. Okay. Is my screen visible to all of you? Please let me know in the chat box. Okay. So see, in our today's session, we are going to elaborate on four topics that are human teeth, then their types and functions. Okay, what types of teeth we have, and how they perform their functions, how they are useful to us. That we are going to study. Then teeth conditions and treatment. That is, तुम्हाला काही तुमच्या दातांमध्ये प्रॉब्लेम असेल, ओके, तर सॉरी, तर त्या कंडिशन्स कोणकोणत्या प्रकारच्या असतात आणि त्यावर काय ट्रीटमेंट केली जाते हे पण आपण शिकणार आहोत. ओके, दॅट फक्त तुम्हाला त्या कंडिशन्स आणि त्या ट्रीटमेंट बद्दल थोडी थोडी माहिती सांगितली जाणार आहे अकॉर्डिंग टू युअर एक्झाम्स पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, तुमच्या लेवलच्या एक्झाम साठी जे काही इम्पॉर्टंट आहे ते रिलेटेड टॉपिक मी या प्रेझेंटेशन मध्ये टाकलेले आहेत. देन वी विल मूव्ह टू अवर क्विज. ओके. Yes, so first is your introduction. So humans usually have 20 primary, that is deciduous, baby or milk teeth, and 32 permanent, that is adult teeth. Okay. Yes, milk teeth किती असतात आपल्यामध्ये? प्रायमरी मिल्क टीथ किती असतात? 20. आणि जे परमनंट टीथ असतात ते किती असतात? 32. Okay, 32. Teeth are classified as incisors, canines, premolars, and molars. Okay, there are four types of teeth: incisors, canines, premolars, and molars. Please note down while I am reading. Please be ready with your always keep ready your book and pen or pencil, and please note down whatever you want. Okay. Incisors are primarily used for cutting. Yes. सी, इथे इंट्रोडक्शन मध्ये एक नॉर्मल फंक्शन आपण पाहणार आहोत. बघा, एक नॉर्मली प्रत्येक गोष्टीचं इंट्रोडक्शन तुम्हाला इथे एकत्र केलं गेलं आहे. येस, इन्सिजर्स आर प्रायमरी यूज फॉर कटिंग. जे इन्सिजर्स असतात ते प्रायमरीली कटिंग साठी वापरले जातात. आता तुम्ही म्हणाल मॅम व्हॉट आर इन्सिजर्स, व्हॉट आर कॅनाइन्स अँड व्हॉट आर दोज प्रीमोलार्स, मोलार्स. ओके, सो आय विल शो यू आफ्टरवर्ड्स. आय विल शो यू वन डायग्राम, आणि त्या डायग्राम मध्ये तुम्हाला कोणत्या दाताला काय म्हटलं जातं ते सांगितलं गेलेलं आहे. ओके, हे फक्त इंट्रोडक्शन आहे, त्यामुळे यामध्ये जे काही इन्क्लूड केलेलं आहे तुम्ही फक्त त्याला तुमचे कान देऊन नीट ऐकायचं आहे. येस, सी, कॅनाइन्स आर फॉर टिअरिंग, म्हणजे फाडण्यासाठी. म्हणजे कॅनाइन्स कोण वापरत असणार? येस, एनीवन? Canines are the teeth that are used for tearing of flesh or whatever. So सगळ्यात जास्त कॅनाइन्सचा यूज कोणाला असणार? Yes, anyone? Yes, but which animal? Yes, Pradyuman? Hello, ma'am. Yes, tell me the answer. Carnivorous. Very good. Yes, I want this type of answer. Yes, सगळ्यांना समजलाय अशा प्रकारचा आन्सर I was expecting from you. As you are going to give your Olympiad or afterwards JEE or whatever, या टाईपचा आन्सर तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. लायन, टायगर हे फक्त केजी स्टुडंट कडनं एक्सपेक्टेड आहे. ओके, यू हॅव टू आन्सर लाईक दिस. येस प्रद्युमन, व्हेरी गुड. सी, देन द मोलार्स सर्व फॉर ग्राइंडिंग. जे मोलार्स असतात ते ग्राइंडिंगचं काम करतात. येस, द टीथ आर द हार्डेस्ट सबस्टन्स इन द ह्युमन बॉडी. सगळ्यात जास्त हार्डेस्ट सबस्टन्स आपल्या पूर्ण ह्युमन बॉडीतील टीथ आहे. वाय? बिकॉज द इनॅमल आउटर कव्हरिंग आहे आपल्या टीथवर, तिला इनॅमल म्हटलं जातं. येस, इनॅमल हा असा पार्ट आहे तो आपल्या बॉडीतील
सगळ्या गोष्टींपेक्षा एकदम हार्ड, एकदम टणक गोष्ट आहे. येस. Besides being essential for chewing, the teeth play an important role in speech. बघा, आपण मेनली फंक्शन विचारला गेलं तुम्हाला की दातांचं काम काय आहे, तर आपल्या डोक्यात पटकन एकच गोष्ट स्पार्क करते, काय? चावण्यासाठी, बरोबर. पण जर दात नसतील तर आपण बोलू शकतो का? नो, वी कॅनॉट टॉक विदाउट टीथ. Okay, we cannot talk clearly without teeth. Yes, so besides being essential for chewing, the teeth play an important role in speech also. म्हणजे बोलण्यासाठी सुद्धा दातांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. So you can note down milk teeth 20. Yes, start note down milk teeth number 20. Permanent teeth number 32. Yes, milk teeth 20, permanent 32. Then the study of teeth. Yes, anyone? What is the study of teeth called? Yes, can you? What is the study of teeth called? Yes, anyone? Can you name? Please, anyone? Can you tell me what is the study of teeth called? Okay, let it be. What is the uh, yes, but it has its scientific name. It's other than dental. Yes, what is the doctor of teeth called? What is the doctor of teeth called? Please write your answer in the chat box. What is the doctor of teeth called? Yes, dentist. Very good. Very good, all of you. So, the study of teeth is called odontology. Yes, please note down, everyone. The study of teeth is called odontology, and the doctor of teeth is called dentist or odontologist. Yes. The study of teeth is called as odontology, and the doctor of teeth is called as dentist or odontologist. Yes, all of you have noted. Please let me know in the chat box. All of you have noted whatever I have wrote. Okay. Okay. See, then teeth are made up of a substance which is called as dentine. Okay. Please note down, teeth are made up of a substance which is called as dentine. Yes, teeth are made up of a substance which is called as dentine. Yes, why teeth are the hardest part of body? Because the enamel, yes, the enamel present on the top surface of your tooth, तुमच्या दाताच्या वरची जी एकदम वरची लेयर असते, त्या टॉप सरफेसला काय म्हणायचं आहे? इनॅमल. आणि इनॅमल हा आपल्या पूर्ण बॉडी मधला, आपल्या बोन्स पेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट पार्ट असतो आपला इनॅमल. ओके, दॅट्स वाय टीथ्स आर कॉल्ड ॲज हार्डेस्ट पार्ट ऑफ द बॉडी. ओके, yes, here we have types of teeth. See, can you see the diagram? Types of teeth. Teeth are of four types: incisors, canines, premolars, and molars and premolars. Okay, so whoever wants explanation in Marathi, त्यांना कृंतक, रदनक, अग्रजवर्णक आणि चवर्णक असं म्हटलं जातं. ओके, येस. आता सी, इथे तुम्हाला डायग्राम मध्ये नीट एक्सप्लेन केलं गेलेलं आहे व्हॉट आर इन्सिजर्स, कॅनाइन, मोलार अँड प्रीमोलार. ओके, तर त्या अगोदर आपण पार्ट्स ऑफ टीथ, येस, वी विल स्टडी अबाउट पार्ट्स ऑफ टीथ. आपले टीथ आहेत ते कोणकोणत्या पार्ट्सने बनलेले आहेत, दॅट वी विल स्टडी. येस, प्लीज लेट मी नो, आतापर्यंत जे काही आपण शिकलो, ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड? Yes, please note, let me know in the chat box. Yes, now tell me,
How many numbers of milk teeth? Just write your answer in the chat box. How many numbers of milk teeth? 20. How many numbers of permanent teeth? Permanent? 32. Yes. Doctor of teeth. Doctor of teeth is called. Just write. Yes, dentist. Good. And what about the study of teeth? Yes. What is study of teeth? Odontology. Yes. And what is present on the top surface of tooth? What is present on the top surface of tooth, which is the hardest material of our body? Yes. Name that material. Enamel. Very good. And of which substances teeth are made up of? Teeth are made up of dentine. Yes. Very good, all of you. Yes. Now we'll move. So, parts of the teeth include, first is enamel. Enamel, the hardest white outer part of the tooth. Enamel is mostly made of calcium phosphate, a rock hard mineral. Okay, enamel ला सगळ्यात जास्त हार्डेस्ट बॉडी, आपल्या पूर्ण बॉडी मधला सगळ्यात हार्डेस्ट पार्ट असं का म्हटलं जातं? कारण इनॅमल हा कॅल्शियम फॉस्फेट नावाच्या एकदम हार्ड अशा मटेरियलने, केमिकलने बनलेलं असतं. त्याला रॉक हार्ड मिनरल. कॅल्शियम फॉस्फेट हे एक असं खनिज आहे जे दगडासारखं टणक असतं, दगडासारखं हार्ड असतं. त्या खनिजाने, त्या मिनरलने इनॅमल बनलेलं असतं. म्हणून इनॅमल इज द हार्डेस्ट पार्ट ऑफ आवर होल बॉडी. ओके. नेक्स्ट इज डेंटाइन. A layer underlying the enamel. The layer underlying the enamel. Enamelच्या खाली असलेली layer. It is hard tissue that contains microscopic tubes. Okay. ही एक हार्ड टिश्यू असते, एक उती असते, टणक उती असते डेंटिन नावाची. त्यामध्ये एकदम लहान लहान ट्यूब्स असतात. मायक्रोस्कोपिक ट्यूब्स म्हणजे जे आपण विदाउट मायक्रोस्कोप पाहू शकत नाही अशा. ओके. वेन दी इनॅमल, तुम्ही विचार करू शकता का, बघा आपल्या दाताच्या आतमध्ये सुद्धा हे सगळं असतं. सी, we have dentin and in that we have microscopic tubes. When the enamel is damaged, heat or cold can enter the tooth through these parts and cause sensitivity or pain. बघा, मग इनॅमल खूप हार्ड मटेरियल आहे, पण काही कारणास्तव, काही गोष्टींमुळे, काही टूथच्या कंडिशनमुळे कधी कधी इनॅमल डॅमेज होतं आणि त्यामुळे आपण जे गरम किंवा थंड पदार्थ खातो त्याने आपल्या काही स्पेसिफिक दाताला कधी कधी पेन होतं किंवा सेन्सिटिव्हिटी होते. वाय इज दिस सो? बिकॉज that tooth's enamel is get damaged due to some tooth condition. ओके. काही दातांच्या काही कंडिशनमुळे, काही परिस्थितीमुळे इनॅमल डॅमेज होतं आणि आपण जे काही गरम किंवा थंड पदार्थ खातो त्याच्यामुळे आपल्याला सेन्सिटिव्हिटी होते किंवा दुखू शकतं. ओके. ते गरम पदार्थ काय करतात, या मायक्रोस्कोपिक ट्यूब मधून आत जातात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. येस. बघा, खूप वेळा आताना आपल्याला सेन्सिटिव्हिटी जाणवते. येस. तर ते का होतं? बिकॉज द इनॅमल्स गॉट डॅमेज. नेक्स्ट, the third one is pulp. Yes, pulp, the softer living inner structure of teeth. Blood vessels and nerves run through the pulp of the teeth. Pulp, pulp हा सगळ्यात आतला भाग आहे आपल्या टीथचा, जो सॉफ्ट असतो. येस. आणि त्यामधून ब्लड वेसल्स आणि नर्व सेल्स जात असतात. Then is cementum. What is cementum? A layer of connective tissue that binds the root of the teeth firmly to the gums and jawbone. बघा, आपले गम्स असतात, हिरडे असतात, त्यावर आपले दात असतात की नाही, त्यावर आपले दात आणि या जॉ बोन वर आपले दात बसवले गेलेले असतात. येस. मग त्या आपल्या दातांना त्याच्या रूट पर्यंत बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? सिमेंटम. बघा, सिमेंटम एक नावावरनच तुम्हाला कळते, सिमेंटशी रिसेंबल आहे. सिमेंट काय करतं? आपण घर बांधताना
आपल्या विटा जोडून ठेवण्याचं काम कोण करतं? सिमेंट करतं. येस अनघा, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम? येस. Yes, you raise the hand. That's why I thought, do you have any doubt? Okay. Yes. Now cementum. Cementum, a layer of connective tissue that binds the roots of the teeth firmly to the gums and jawbone. काय करतं सिमेंटम? बघा घर बांधताना आपण विटा एकावर एक अरेंज करून सिमेंट लावतो का? त्यांना बाइंड करून ठेवण्यासाठी, एकत्र जोडून ठेवण्यासाठी. तसंच सिमेंटम आहे आपल्या दातामध्ये. ते काय करतं? कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्या एक प्रकारच्या, ज्या रूट्स आणि टीथला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतात. देन पेरियोडॉन्टल लाइनमेंट. What is periodontal alignment? Tissue that helps hold the teeth tightly against the jaw. Jaw is आपला जबडा, बरोबर? आणि आपल्या जबड्याला ते दात एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? पेरियोडॉन्टल लाइनमेंट. ओके. Have you understood parts of teeth? What are the parts of teeth? Enamel, dentin, pulp, cementum, periodontal linement. Yes, anyone has any doubt till here? Please let me know. Anyone has any doubt? Okay, shall we proceed now? Shall we continue? Okay. Yes. Now the 4 types of teeth which are present. See, a normal adult mouth has 32 teeth. Yes. प्रौढ व्यक्तीच्या तोंडामध्ये 32 दात असतात. Have erupted by about age 13. Yes, 13 एज नंतर प्रौढ जी व्यक्ती असते तिच्या पूर्ण तोंडामध्ये 32 टीथ असतात. There are 4 types: incisors, canines, premolars, molars. Please note down their numbers also. Please note down numbers of these teeth. Incisors, 8 numbers that are used. Which are the incisors? The middlemost 4 teeth on the upper and lower jaws. Okay, the middlemost 4 teeth on the upper and lower jaws. Yes, can you see? What are incisors? The middlemost 4 teeth. बघा इथे तुम्हाला एक जॉ लाईन दिसते, त्यामध्ये समोरचे आपले जे दात आहेत की नाही, हे वरचे 2 आणि त्याच्या खालचे 2, यांना काय म्हटलं जातं? इन्सिजर्स. दे आर ऑफ 8 टोटल. इन्सिजर्स किती असतात? 8 असतात. येस. देन canines. Canines are what? The pointed teeth just outside the incisors. बघा तुम्ही हात लावून तुमच्या तोंडामध्ये बघू शकता. तुमच्या टीथला you can touch them and see incisors. Incisors च्या बाजूला काय आहे? Incisors तुम्हाला कळले कोणते आहेत? Yes, you got what are incisors? Then canines. Pointed teeth. जे काही सुळ्यासारखे दात आहेत की नाही, incisors नंतर बघा सुळ्यासारखे दात आहेत. Yes, can you? These are canines. Canines are of 4 numbers. Okay, canines किती असतात? 4. See canines. Can you see canine? बघा हे वरचे 4 आणि हे खालचे 4 इन्सिजर्स झाले, आणि त्या इन्सिजरच्या बाजूला हा दिसतो सुळ्यासारखे हे दात आहेत, त्याला काय म्हणायचं? कॅनाइन. हा बघा हे आहेत इन्सिजर्स आणि हे आहेत आपले कॅनाइन. येस, गॉट? Yes, please let me know in the chat box. Have you got incisors and canine? Yes? Yes. Okay. Then premolars. What are premolars? Teeth between the canines and molars. So first of all, you have to understood about molars. Yes? Premolar म्हणजे canines आणि molars यामधल्या दातांना premolar म्हणतात. Then what are molars? Yes, molars are flat teeth in the rear of the mouth based at grinding food. ओके, बघा मोलार हे फ्लॅट टीथ आहेत बघा. येस, बघा तुम्ही दाताच्या जर लाइनिंग वरून बोट फिरवलं तर यू कॅन सी सगळे दात वर आहेत, आपले टोक लागतात आपल्याला दातांची, बरोबर?
पण दाढीचं टोक लागतं का तुम्हाला? येस, लागतं का? ते फ्लॅट सरफेस आहे की नाही? दाढींची टोक, आपण त्याला दाढ म्हणतो मराठीमध्ये, त्यांची टोकं लागतात का तुम्हाला? सांगा मला, हात लावून बघा. टच देम अँड फील देम. ते फ्लॅट सरफेस आहेत की नाही? येस और नो? प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. Yes, yes. They are flat surfaces. They are called molar. आणि ह्या मोलार आणि कॅनाइनच्या मध्ये जे काही दात येतात त्यांना प्रीमोलार म्हणतात. ते सुद्धा 8 नंबर आहेत. फक्त कॅनाइन्स आर ऑफ 4 टोटल. ओके, कॅनाइन्स किती आहेत? 4. आणि बाकी सगळे जे इन्सिजर्स, प्रीमोलार, मोलार, दे आर ऑफ 8 नंबर. लक्षात ठेवायचं आहे. यावर एनसीईआरटी आणि ऑलिम्पियाड साठी खूप क्वेश्चन्स आलेले आहेत ऑन नंबर ऑफ टीथ. ओके, सो परत एकदा रिवाइज करा. व्हॉट आर इन्सिजर्स बघून घ्या इथे. इन्सिजर्स देन जे सुळ्यासारखे आहे त्याला कॅनाइन म्हणायचं. फ्लॅट सरफेस आहे ते मोलार, आणि कॅनाइन आणि मोलारच्या मध्ये असणारे प्रीमोलार. ओके, बघा सरफेस मोलार कसा आहे, इन्सिजर्स, कॅनाइन अँड प्रीमोलार. येस, गॉट? Yes, have you understood about the 4 types of teeth? Please let me know in the chat box. All of you have understood about the 4 types of teeth? Yes. Okay. So, हे आपले टीथ आहेत बरोबर, आणि त्यांच्या सोबत जे काही प्रॉब्लेम्स होतात ज्यामुळे आपल्याला पेन होतं, सेन्सिटिव्हिटी होते, त्या सगळ्यांना टीथ कंडिशन्स असं म्हटलं जातं. ओके, कंडिशन्स, बट दे आर ऍडवर्स. ऍडवर्स म्हणजे आपल्याला सुटेबल नाही अशा. येस, फर्स्ट आहे कॅव्हिटीज. सगळ्यांना होतात. चॉकलेट खाताना भरपूर कॅव्हिटीज सगळ्यांना होतात. येस, कॅव्हिटीजला कॅरीज असं सुद्धा म्हटलं जातं. बॅक्टेरिया इवेड रिमूव्हल बाय ब्रशिंग अँड सलाइवा अँड डॅमेज द इनॅमल अँड डीपर स्ट्रक्चर ऑफ टीथ. मोस्ट कॅव्हिटीज ऑकर ऑन मोलार्स अँड प्रीमोलार्स. ओके, काही बॅक्टेरिया काय करतात, आपल्या ब्रशिंग थ्रू किंवा सलाइवा थ्रू इनॅमल डॅमेज करून टीथच्या आतमधल्या स्ट्रक्चर मध्ये पोचतात आणि तिथे कॅव्हिटी फॉर्म करतात, म्हणजे दात किडणे आपण ज्याला म्हणतो. ओके, येस, आणि हे मोस्टली कॅव्हिटीज कुठे होतात? मोलार्स अँड प्रीमोलार्स. नोट डाउन दिस. कॅव्हिटीज मेनली ऑकर्स इन ऑन molars and premolars. Okay, then tooth decay. What is tooth decay? A general name for disease of the teeth including cavities. Tooth decay मध्ये सुद्धा कॅव्हिटीज येतात. टूथ डिके झालं आहे असं नॉर्मल एक जनरली डेंटिस्टची टर्म आहे दातांच्या रिलेटेड आजारांसाठी. ओके, देन पेरियोडोंटायटिस. व्हॉट इज पेरियोडोंटायटिस? Inflammation of the deeper structures of the teeth, periodontal alignment, jawbone and cementum. Poor oral hygiene is usually to blame. Poor oral hygiene म्हणजे काय? आपलं तोंड किंवा दात स्वच्छ न ठेवणे, याच्यामुळे पेरियोडोंटायटिस ही कंडिशन उद्भवते. यामध्ये काय होतं, जी आपली पेरियोडोंटल लाइनमेंट आहे, जॉबोन आहे, सिमेंटम आहे, यांना खूप मोठ्या प्रमाणात हानी पोचते. Then gingivitis. What is gingivitis? Inflammation of the surface portion of the gums around and between the crowns of the teeth. Plaque and tartar buildup can lead to gingivitis. बघा, आपल्या दातांच्या आतल्या बाजूला किंवा जे गम्स आहेत, आपल्या हिरड्या आहेत, यांना इन्फ्लमेशन होतं, त्यांना सूज येते किंवा त्यामधून रक्त व्हायला लागतं. हे सगळे काय आहेत? प्लाक आणि टार्टार. जेव्हा दात नीट घासले जात नाहीत तेव्हा काही प्रमाणात घाण ही दातांवर चिकटून राहते, त्यामुळे जिंजिव्हायटिस नावाची कंडिशन उद्भवते. येस, व्हॉट इज प्लाक? Plaque is a sticky, colorless film made of bacteria and the substance they secrete. Plaque develops quickly on teeth after eating sugary food but can be easily brushed off. बघा, प्लाक काय आहे? एक स्टिकी आणि कलरलेस एक फिल्म, म्हणजे एक कोटिंग प्रमाणे आहे, जे कोण प्रोड्यूस करतं? बॅक्टेरिया. जे काही सूक्ष्मजीव आपल्या तोंडात असतात ते काय प्रोड्यूस करतात? प्लाक. आणि
प्लाक लगेचच कधी डेव्हलप होतात, आपल्या दातांवर एक कलरलेस फिल्म असते, पण ती स्टिकी असते, चिकट चिकट आपले दात लागतात तेव्हा. ओके, ते कशामुळे होतात? जेव्हा आपण काहीतरी शुगरी फूड खातो, काही गोड वस्तू जेव्हा आपण खातो, तेव्हा लगेचच आपल्या दातांवर प्लाक तयार होतो. पण आपण गोड वस्तू खाल्ल्यावर जर ब्रश केलं तर दॅट कॅन बी इझिली ब्रश्ड ऑफ. ओके, प्लाक लगेच निघून जाऊ सुद्धा शकतो. नेक्स्ट इज टार्टार. व्हॉट इज टार्टार? If a plaque is not removed, it mixes with minerals to become tartar, a harder substance. Tartar requires professional cleaning for removal. मग जर प्लाक आपण लगेचच काढले नाही तर ते आपल्या तोंडातील मिनरल, तोंडात सुद्धा आपल्या मिनरल्स, खनिजे असतात बरोबर, त्यांच्यासोबत मिक्स होतात आणि एक कठीण पदार्थ तयार करतात टार्टार नावाचा. आणि टार्टार आपण नुसतं ब्रशिंगनी काढू शकत नाही. टार्टार जर झालं असेल तोंडामध्ये तर ते साफ करण्यासाठी आपल्याला प्रोफेशनल कडे किंवा म्हणजेच डेंटिस्ट कडे किंवा ऑडिओन्टॉलॉजिस्ट कडे जावं लागतं. नेक्स्ट इज टीथ ग्राइंडिंग, दॅट इज ब्रुक्सिझम. म्हणजे दात चावणे, आपण एकावर एक दात आपटणे, असं थंडी वाजल्यावर कसं करतो त्या प्रकारे. ओके, बघा, स्ट्रेस, anxiety or sleep disorders can cause teeth grinding, usually during sleep. A dull headache or sore jaw can be symptom. मग टीथ ग्राइंडिंग हा एक प्रकारचा आजार आहे जो आपल्याला काही स्ट्रेस असेल, ओके, झोप लागत नसेल तर त्याच्यामुळे टीथ ग्राइंडिंग नावाचा आजार उद्भवू शकतो. आणि हे मोस्टली झोपेच्या वेळेतच होतं. आणि याचे सिम्पटम आहेत थोडासा डोकं दुखणे किंवा आपली जी जॉ लाईन आहे तिला सूज येणे किंवा दुखणे, हे त्याचे सिम्पटम आहेत. देन टूथ सेन्सिटिव्हिटी. व्हॉट इज टूथ सेन्सिटिव्हिटी? When one or more teeth become sensitive to hot or cold, it may mean the dentin is exposed. ओके, जेव्हा डेंटिन वर कोणती लेअर असते? इनॅमलची लेअर असते बरोबर. जेव्हा इनॅमल आपलं डिस्ट्रॉय होतं, इनॅमल डॅमेज होतं, तेव्हा एखादा गरम किंवा थंड पदार्थ आपण खातो तेव्हा आपल्या दाताला सेन्सिटिव्हिटी जाणवते. म्हणजेच काय आहे? टूथ सेन्सिटिव्हिटी. म्हणजे आपला डेंटिन आहे ते एक्सपोज झालेला आहे, डेंटिन बाहेर आलेला आहे. ओके, have you understood about teeth condition? Which teeth condition we learn? Cavities. Cavities mostly occur on molars and premolars. Okay, then tooth decay. Tooth decay is type of cavity only. Then periodontitis. Periodontitis is the inflammation of deeper structure of the teeth, that are periodontal alignment, jawbone and cementum. It caused due to poor oral hygiene. Okay, then gingivitis. Gingivitis is actually an inflammation of the surface portion of the gums around and between the crown of the teeth. आणि ह्याचा मेन कॉज आहे plaque and tartar. What is plaque? Plaque is sticky colorless substance caused due to bacteria, and plaques develop quickly when the teeth when we eat a sugary food. Okay, and we can easily remove the plaque by brushing our teeth. Next is tartar. जेव्हा plaque remove होत नाही, when the plaque is not removed, it mixes with mineral of our mouth and it converts into tartar. आणि tartar माउथ मधून बाहेर काढण्यासाठी we require a professional cleaning. Okay, then teeth grinding, त्याला bruxism सुद्धा म्हटलं जातं. It causes due to stress, anxiety or sleep disorder. Okay, and the symptoms of this is a dull headache, sore jaw. Yes, then tooth sensitivity. Tooth sensitivity is caused when the dentin is get exposed. Okay, and your tooth becomes sensitive to hot or cold substances. Okay, anyone has any doubt till here? Please let me know in the chat box. Do you have any doubt? Anyone? Okay, can we move? Yeah. See. So, आता आपण कंडिशन्स पाहिल्या, एवढ्या टीथला किती प्रॉब्लेम्स होतात ते पाहिले. सो काहीतरी केलं पाहिजे ते थांबवण्यासाठी. येस, सो वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द टेस्ट. कोणत्या टेस्ट केल्या जातात, हे काही आपल्या टीथला कोणता प्रॉब्लेम आहे हे समजून घेण्यासाठी काय काय टेस्ट केल्या जातात. फर्स्ट इज टीथ एक्स-रे फिल्म्स. व्हॉट इज टीथ एक्स-रे फिल्म्स? X-ray pictures of the teeth may detect cavities below the gum line or that are too small to identify otherwise. Okay,
दातांचा एक्सरे काढला जातो आणि ज्यामध्ये कॅव्हिटीज किंवा गम लाईन डिटेक्ट केल्या जातात. नेक्स्ट इज टीथ एक्झामिनेशन. बाय व्ह्यूइंग अँड जेंटली मॅनिप्युलेटिंग द टीथ, अ डेंटिस्ट कॅन डिटेक्ट पोटेन्शियल टीथ प्रॉब्लेम. आपल्या दातांना नुसतं बघून सुद्धा काही प्रॉब्लेम्स डेंटिस्ट डिटेक्ट करू शकतात. ओके. देन व्हॉट आर दी ट्रीटमेंट्स. मग एक्झामिनेशन टूथ कंडिशन आपण पाहिल्या, नंतर त्यांचं एक्झामाइन केल्यावर काय प्रॉब्लेम आहे ते समजला, बरोबर. नंतर त्यावर काहीतरी ट्रीटमेंट करणं सुद्धा गरजेचं आहे. सो व्हॉट आर दी ट्रीटमेंट. फर्स्ट इज ब्रशिंग अवर टीथ. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, यू ऑल नो. येस. डेली ब्रशिंग द टीथ रिमूव्स प्लाक अँड हेल्प्स प्रिव्हेंट कॅव्हिटीज. जेव्हा आपण रोज ब्रश करतो तेव्हा प्लाक आपोआप रिमूव्ह होऊन जातात अँड दॅट कॅन प्रिव्हेंट कॅव्हिटीज होण्यापासून आपण वाचू शकतो. Yes, Riya, I can't post all the slides on group. You can go through a YouTube video of this. Okay. After 1 to 2 days, the YouTube video will be uploaded and you can go through that. Okay. Yes, Anaga, clear? Okay. See. Then flossing. What is flossing teeth? Using floss or an approved dental gum cleaner cleans teeth below the gums line where brushing cannot reach. जिथे ब्रश पोचत नाही तिथे आपण फ्लॉस करू शकतो. फ्लॉसिंग टीथ असे दोरीस प्रमाणे ते घासलं जातं. येस, त्याला फ्लॉसिंग टीथ म्हणतात, ज्यामुळे आपल्या गम क्लिअर होत राहतात. देन रिन्सिंग टीथ. रिन्सिंग डेली विथ अन अँटीसेप्टिक माउथ वॉश kills bacteria that cause bad breath and गम डिझीज. ज्या काही हिरड्यांना आपला प्रॉब्लेम होतो ते घालवण्यासाठी आपण एखाद्या माउथ वॉशने आपलं तोंड रिन्स करू शकतो. नेक्स्ट इज रूट कॅनल. रूट कॅनल. द डीप पल्प ऑफ अ टूथ इज ड्रिल्ड आउट, क्लीन अँड फील्ड. रूट कॅनल इज डन व्हेन डॅमेज टू द टीथ हॅज अफेक्टेड डीप पल्प. बघितलं आपण डीप पल्प काय असतं, एक मांसाळ भाग असतो आपल्या दातांच्या आतला, बरोबर. ब्लड वेसल्स असतात ज्यामध्ये नर्व सेल्स सुद्धा असतात. मग त्यामध्ये काय केलं जातं, पूर्ण ड्रिल मशीन सारख्या मशीनने तिथे तो भाग बाहेर काढला जातो, क्लीन केला जातो आणि परत तिथे फिलिंग टाकलं जातं. ओके. रूट कॅनल इज अ व्हेरी डेंजरस प्रोसेस. Then tooth extraction. What is tooth extraction? If a tooth is too damaged to repair with a filling or root canal, it may be removed. Wisdom teeth are often extracted to prevent displacement of other teeth. टूथ एक्स्ट्रॅक्शन मध्ये जर रूट कॅनलने सुद्धा काही होत नसेल तर तो तिथला दात काढून घेतला जातो. ओके. मग विजडम टीथ म्हणतो आपण, अक्कल दाढ वगैरे म्हणतो, ती पण कधी कधी लोकांना त्रास देत असल्यामुळे काढून घेतली जाते. देन ब्रेसेस. What are braces? An artificial device or system that places teeth under tension for a long period of time. Eventually, braces can help crooked teeth become realigned. Braces म्हणजे ज्या आपल्या दातांना तार लावली जाते त्याला ब्रेसेस म्हणतात. ओके. नॉर्मली आपण तार लावली असं म्हणतो. तर कशासाठी ती लावली जाते, आपले जे दात क्रुक्ड आहेत, वाकडे तिकडे आहेत, त्यांना एकत्र अलाइन करण्यासाठी ते ब्रेसेस लावले जातात. ओके. Then mouth guard. What is mouth guard? A plastic mouthpiece can provide protection from teeth grinding and injury during sports. बघा, जे स्पोर्ट्समॅन असतात, मोस्टली तुम्ही पाहिलं असेल बॉक्सिंगचा जर तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहाल तर त्यामध्ये माउथ गार्ड यूज केला जातो. पाहिला आहे का कोणी? येस, एनीवन? मूवीज मध्ये वगैरे दाखवतात बघा, बॉक्सरच्या तोंडामध्ये माउथ गार्ड ठेवला जातो. येस येस, जो मटेरियल प्लास्टिकचं माउथ पीस ठेवलं जातं बॉक्सरच्या तोंडामध्ये त्याला माउथ गार्ड असं म्हणतात, ज्यामुळे त्यांच्या दातांचं संरक्षण होतं. ओके. Yes, Anagha, that may be known by a dentist what they do with that teeth. Okay, I'm seriously unaware of that. What they actually do with their teeth, I don't know. Next is dental
sealants. What are dental sealants? A plastic sealant applied to be teeth can help block bacteria from hiding the surfaces on teeth surface. Sealants can help prevent cavities. एक sealant प्रकार एक plastic sealant लावलं जातं. Yes, dental sealant म्हणजे plastic sealant लावलं जातं ज्याला टीथवर जे बॅक्टेरिया असतात त्यांना आत येण्यापासून हे सीलँट थांबवू शकतात. ओके. देन टीथ व्हाइटनिंग. टीथ व्हाइटनिंग over the counter and professional chemical treatments can bleach teeth to a brighter white. Tooth sensitivity is the most common side effect. बघा टीथ व्हाइटनिंग हे मोस्टली जे सेलिब्रिटी वगैरे असतात ओके ते अशा प्रकारचे ट्रीटमेंट करून घेतात. दॅट इज टीथ व्हाइटनिंग ज्यामध्ये आपल्या दातांचा रंग एकदम जास्त पांढरा केला जातो. पण मोस्ट ऑफ दी टीथ व्हाइटनिंग मध्ये इनॅमल डॅमेज होतं आणि आपल्याला टूथ सेन्सिटिव्हिटी जाणवू शकते. ओके. यू ऑल understood about teeth treatments. What are teeth treatments we saw? Brushing teeth, daily brushing can stop, prevent cavities. Okay. Then flossing teeth, ब्रशिंग जे काम करू शकत नाही ते फ्लॉसिंग मुळे होऊ शकतं. रिन्सिंग जर माउथ वॉशने रिन्स केलं दॅट कॅन हेल्प किल्स द बॅक्टेरिया. रूट कॅनल डीप पल्पला ड्रिल केलं जातं ते क्लीन आणि फिल केलं जातं. जेव्हा रूट कॅनल ही कामी येत नाही तेव्हा टूथ एक्सट्रॅक्शन केलं जातं. देन ब्रेसेस फॉर अलाइनमेंट, माउथ गार्ड to prevent teeth grinding and injury during sports, dental sealants to block bacteria. Then teeth whitening, chemical treatment द्वारे teeth white केले जातात, but it has side effects like tooth sensitivity. Okay, all of you have understood whatever I taught. Yes. Okay. So now we will take the question answer session. So first is how many incisors we have in all? Yes, how many incisors we have in all? Write your answer in the chat box. Yes, it's B8. Okay, it's B8. We have 8 incisors. Okay, you can see they have asked these questions in your science Olympiad exam. Okay, now how many canines we have in all? How many canines? Yes, it's A4. Yes, we have 4 canines. Then the teeth that are used for biting an apple. Okay, suppose you have to bite an apple. Which teeth you will use? This question was in NCERT exams. Yes, which teeth you will use? You have to bite an apple. Yes, you will use incisors. Very good. Then, what kind of teeth do you think are specially developed in carnivores? Okay, this was also in NCERT. What kind of teeth do you think specially develop in carnivores? Okay, specially developed teeth in carnivores are canines. Why? Why is this so? Anyone? Why? Yes, Rajdeep, you can unmute and tell me the answer. Because they eat flesh, therefore they need canines to cut the flesh. Very good. Next is the pointed teeth in your mouth are. The pointed teeth in your mouth are. Okay, here I have a spelling mistake, typing mistake actually. Sanga mala pointed teeth in your mouth. Yes, it's the answer only canines and the spelling is wrong over here. Okay, sorry for the inconvenience. Next is how many permanent teeth we have. This was in your science Olympiad. Yes, how many permanent teeth we have? 32. Okay, so here we completed our quiz time also. I will give you some questions related to this on our WhatsApp group. Okay, I will send it. Yes, anyone has any doubt? Whatever I taught today, do you have any doubt? Okay, all of you clear whatever I taught? Okay, so now
Sanjana will tell me what are the types of teeth. Which are the four types of teeth? Sanjana will unmute and tell me the answer. Yes, four types of teeth I am asking. Please unmute and tell me the answer. You have to put on your mic. Okay, anyone? Anyone else wants to answer? Yes, Rajdeep. Ma'am, the four types of teeth are canines, molar, premolars, and incisors. Very good. Yes, now Pradyuman will answer this question for me. What is the hardest material of our body? What is the hardest material of our body? Hello, ma'am. Yes, Hardest material our body is enamel. very good. It's enamel. Now let me check. Okay, Viranjit will answer now. Uh, what is the study of teeth? What is the study of teeth called? Yes, Viranjit, can you? Yes, miss. Yes, Uh, what? Yes, say. Odontology. Yes, yes, Odontology. yes, it's odontology. Okay. Please stop writing in the chat box. मी ज्याला विचारते, let them answer only. Okay. Yes, anyone, what is cementum? What is cementum? Please write in the chat box what is cementum. Yes, anyone, what is cementum? Yes. What is the function of cementum? Can you? Yes. It holds our teeth. Okay. Binding. Binding is the main function. Okay. So dash dash is the innermost layer of our tooth. Dash dash is the innermost layer of our tooth. Pulp. Yes, very good. It's pulp. Okay, next is where the digestion process start. Where actually the digestion process starts. Very good. It's mouth. Mouth is the origin of our digestive system. Okay. Then, okay. Animals that eat plants have well developed dash dash. Animals that eat plants have well developed dash dash. सगळ्यांकडेच well developed teeth असतात. Which teeth? Which teeth? Yes, it's molars. Okay, it's molars. Then, which teeth are used to crush and chew the food? Which teeth are used to crush and chew the food? Which teeth are used to crush and chew the food? Yes, anyone? Yes, Pradyuman? Hello, ma'am. Yes, Premolars. yes, they are premolars. Premolar usually
crush and chew the food. Okay. Okay. So we will stop over here. I think we should stop. Anyone wants any explanation on any topic? Yes? Please let me know. Okay. So can we stop over here? No one has any doubt to ask? सगळ्यांना सगळ्या टर्म्स क्लिअर झाल्या आहेत का? Please let me know. Okay. Every term is clear to all of you. Is my speed okay with you? Is my speed okay with you? Okay. Okay. So, yes, you want pronunciation of teeth types? Yes. Incisors, canines, premolars, molars. Okay. Incisors, canines, premolars, molars. Okay. So now if you don't have any doubt, you all can leave the class. Your homework will be posted on our WhatsApp group. Okay. Okay. Bye bye everyone. Good night. Bye, ma'am. Good night. Bye.